बॅटिंग साठी इन्व्हाइट केले ते 3 ओव्हरची मॅच या अगोदर दोन संघ दोन हात करत असताना एकमेकाच्या विरोधामध्ये मेगा फायनल काय असतं क्रिकेट गावाच्या नावासाठी केला जाणारा क्रिकेट आणि खरं तर अफाट आयुष्य मैदानी तू एसो वेलो वेली डाव तुझा येता जमविषा पुली केली काल करी बघ गोलंदाजी संकट बघ चेंडू फेकी भव तालिका जव झेल घ्यावया जो तो फासे टाकी मागे टपला एसटी रक्षक तुझा उधलता डाव या साऱ्यांना चकविशी मग मिळेल तुझला धाव हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला गणरायाचे चरणी नतमस्तक होऊन मेगा फायनलला करूया सुरुवात बॉलिंग मार्क वरती गणेगाव संघाने टॉस जिंकलाय आणि बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये प्रमोद आणि त्यानंतर तेजस आणि त्याच्या समूहात आपण पाहतोय बॅटिंग मार्क वरती अक्षय ही सलामीची जोडी दोन्ही टीमला शुभेच्छा कोण होणार चॅम्पियन कोण होणार विजयाचा शिलेदार सावले चषक आदरणीय गणेशदादा मोडक यांच्या वाढदिवसाचा औचित्य आणि त्यातून उभारलेलं खरं तर दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले यांचं दिमागदार आयोजन आणि कोण होणार या विजयाचा शिलेदार षटकार हॅट्रिक साठी आदरणीय सुनील दादा बागडे यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयांचा कॅश प्राइज दोन्ही संघांसाठी पारितोषिक 3 षटकांचा सामना स्वयंसेवकांना विनंती आपण आता मैदानाच्या दिशेनं मैदानाच्या बाहेर थोडं पॅट्रोलिंग करा हीच विनंती आहे युवराज रसाल आपण सर्वांना घेऊन सज्ज राहा मेगा फायनल मॅच गेली 3 दिवस अप्रतिम पद्धतीने स्पर्धा प्रेक्षकांसमोर आली प्रचंड मेहनत दुर्वा 11 क्रिकेट संघ सावलेची गणेशदादा मोडक यांना मिळालेली साथ आणि त्यानंतर उभं राहिलेलं हे भरघोस आयोजन आणि आयोजनातून निर्माण झालेलं खऱ्या अर्थानं मेगा फायनलचा थरार बोला गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की पहिलाच बॉल घेऊन तयार मेगा फायनल पहिलाच बॉल लिव्ह करत असताना व्हाईट बॉलचा इशारा धाब्याचा श्री गणेशा षटकार अटॅक साठी आदरणीय रमेशजी भोईर कडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आम्ही स्विचिटचा प्रयत्न आणि इथे गॅप मिळाली आहे आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची डीप थर्ड मॅन मध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव संख्येसाठी स्विचिट नाही येतो या चौकार आदरणीय संभाजी पतारे सर यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं देखील सर्चमय स्वागत मेगा फायनल मॅच तुम्ही अनुभवताय पहिलाच बॉल वाईड आणि त्यानंतर स्विचिसनं खऱ्या अर्थानं बॉल तेजसनं पाठवलंय सीमा पार 4 धाव संख्येसाठी चौकार धाव संख्या येते 5 एका बॉलचा खेळ संपलाय बॉलिंग मार्क वरती आहे प्रमोदचा बॉल अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न अगदी स्वतःला झोकवलं होतं क्रीज वरती त्यानंतर हुकचा फटका केल्याचा होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये निर्धाव चेंडू कमबॅक केलं गोलंदाजी मार्क वरती प्रमोदनं बॉल संपले 2 धाव संख्या 5 बॉलिंग अटॅक तगडा आहे खरं तर हर्षित स्लोक 11 खरं तर कॉर्नर बॉईज या स्पर्धेमध्ये धीम्या गतीचा बॉल फुलटाच होता प्रमोदचा एलिमिनेशन जुळलेलं नाहीये प्रॉपर टायमिंग झालेलं नाही त्याच कारणास्तव इथे धाव मिळते ती 1-1 च्या मदतीने धाव संख्या 6 या अंकावरती 6 धावा धाव फलकावरती अगदी थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे यांचेच बंधू विकासाचे शिल्पकार मनोहरजी थोरवे यांचं देखील आगमन या क्रीडा नगरीमध्ये होईल वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू इट्स ओके वेस्ट हाईट साठी रिव्ह्यू घेतलाय भीमर साठी हा रिव्ह्यू पंच केतन धुले थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये याची शहानिशा करतील प्रेक्षकांचा देखील जनसमुदाय आज या मेगा फायनल साठी जमलाय त्या सर्व प्रेक्षकांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत मेगा फायनल तुम्ही पाहताय फेअर डिलिव्हरी इथून मात्र रन मिळते ती फक्त आणि फक्त 1 बॉल संपले 3 आणि धावा आहेत धाव फलकावरती 6 3 बॉल संपले धाव संख्या 6 बॉल नंबर 4 बॅटला स्पर्श करतोय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये नॉन स्ट्राइक एंडला ही गरज नव्हती आणि ती गरज मिळवण्याचा प्रयत्न धाव चोरटी आणि परंतु इथे थांबवले स्वतःला सुखरूप पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय फलंदाज
2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. कर्जत कालापूरचे विकासाचे शिलेदार, कर्जत कालापूरचे दमदार आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचेच बंधू आणि त्यांच्याच पावलावरती खरं तर विकासाचे वारे दाखवणारे आदरणीय मनोहर शेठ थोरवे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. दादांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. पूर्वा 11 क्रिकेट संघ सावले आणि त्याचप्रमाणे गणेश दादा मोडक यांच्यावरती असलेलं प्रेम अतिशय बहुमूल्य वेल दादांनी या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल त्यांचं मी फटाक्यांच्या आतिषबाजीनं कर्जत कालापूरचे विद्यमान आमदार, कर्जतच्या विकासाचा शिल्पकार आणि त्यांचेच बंधू अर्थातच सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये मुख्य व्यासपीठावरती. संभाजी पतारे सर यांना मी विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. बॅट्समन सेफ राहील आणि त्यानंतर साधाबाद फलकावरती शॉर्ट फुल सक्सेसफुल मिड विकेटच्या बाहेर मोठा फटका षटकार येतोय. बॅटर सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. दादा जसे मैदानाच्या आतमध्ये आले आणि खरं तर व्यासपीठावरती आले तसं त्यांचं स्वागत या षटकाराने केलं. 500 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्याकडून. ओम मोडकने आयोबा कॅच पकडलाय त्यासाठी 200 रुपयाचा कॅच प्राइज. आपण स्टेजवरती या. वन्स अगेन ऍक्शन रिप्ले. तडाखा मनगटातील पॉवर. शॉर्ट ऑन पुल लगातारचा दुसरा षटकार आणि सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्याकडून आणखीन 500 रुपयांचा कॅश प्राइज बॅटर अक्षय साठी. जबरदस्त दादांचं स्वागत या षटकाराने केलंय. अजून एक जर षटकार मारला तर आदरणीय रमेश बोर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि या बॉलवरती जर षटकार आला तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्या माध्यमातून. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करावी लागली कान्होर बॉईजला आणि पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्यात. 18 धावा धाव फलकावरती. मेगा फायनल तुम्ही पाहताय. ओम मोडक आपण या योगा कॅचचं पारितोषिक घेण्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटकात धावसंख्या 18. प्रमोदच्या विरोधात प्रतियाला चढवलाय तब्बल 18 धावा आहेत आणि ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय धनराज. कमबॅक करावं लागेल बॉलिंग मार्क वरती. पहिल्या षटकात 18 धावा आल्यानंतर 2 लगातारचे षटकार तुम्ही पाहिलेत. आणि त्याच नंतर या षटकासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. तिथे बॉल एलिमिनेशन प्रॉपर झुललंय आणि वॉट अ फिल्डिंग एफर्ट जबरदस्त आहेत. सर्व काही आता चेक केलं जाईल काय एफर्ट्स होते.
डिसिजन काही असू द्यात, परंतु एफर्ट्स क्षेत्ररक्षकाचे फार अप्रतिम होते. चेक केलं जाईल, चेक करूयात. जबरदस्त फिल्डिंग एफर्ट दिलाय. गणेगाव आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय कान्होर बॉईज. चेक इन केलं जाईल. कॅच पकडल्यानंतर सीमारेषेला खरं तर गोलंदाजाचा शरीराचा खरं तर स्पर्श झालाय की नाही याची शहानिशा. सेफ रन मिळतील. खरं तर जितक्या रन धावून काढल्या तितक्याच रन मिळतील. धावा मिळतात त्या बॉलवरती. ऑफिशियल गौतम सर धावा 2. ज्यांनी खरं तर या 4 धावा वाचवल्या, षटकारत होता परंतु 2 धावा मिळाल्या, त्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज मनोहर शेठ थोरवे यांच्या वतीनं. आणि इथे देखील बॉल डीप पॉइंट मध्ये चाललाय. 4 धाव संख्येसाठी येतोय चौकार. धनराजच्या विरोधात चौकार येतोय. वेगवान बॉल ऑफ स्टिकची लाईन योग्य रीतीने हाताळत असताना निर्धाव चेंडू येतोय. आदित्यसाठी देखील 500 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्या वतीनं. फिल्डिंग एफर्ट्स महत्वाचे आहेत, कारण ग्रामीण टेनिस क्रिकेट बॅट आणि बॉलचा खेळ जरूर आहे, परंतु फिल्डिंग मध्ये देखील 100% योगदान देणं एखाद्या खेळाडूचं खऱ्या अर्थानं लक्षण, आणि तेच दाखवलंय खऱ्या अर्थानं. आदित्यच्या माध्यमातून जबरदस्त फिल्डिंग. त्यानंतर हा बॉल देखील चांगल्या रीतीने कमबॅक करतोय हळूहळू या मॅच मध्ये स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघ. जबरदस्त गोलंदाजी. स्विचचा फटका, एलिमिनेशन प्रॉपर. वॉट अ शॉट. डीप पॉइंट मध्ये बॉल चालला. 1 टप्प्याचा अंतर गाठत सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतो चौकार. 28 धाबा आहे धावफलकावरती. धाबा जावं तुम्ही पाहता. पहिल्या षटकात 18 धाबा आल्या होत्या, त्यानंतर कमबॅक करत होता धनराज, परंतु त्याच्या अगेन्स्ट देखील स्विचचा फटका. जबरदस्त फटका आहे तेजसच्या बॅट मधून. व्हाट अ शॉट. नो लुक शॉट. फ्लिक अँड क्लिक डीप स्क्वेअर लेगला. हा मोठा आसमानी आला बॉल सीमा पार चाललाय. 6 धावसंख्येसाठी येतोय. बॅटर तेजसच्या बॅट मधून षटकार. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पारितोषिकांचे देखील आतिषबाजी तुम्ही व्यासपीठावरून सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्या वतीनं आणि त्याच नंतर प्रत्येक खेळाडूच्या कलागुणांना वाव देण्याचं काम देखील दादा करतायत, कारण ही मेहनत आहे स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या गावाच्या नावासाठी. संपूर्णपणे दिवसभर काही खाताना पिता देखील हे खेळाडू सर्वच आपला खेळ प्रामाणिकपणे निभावत असतात, आणि अशा परिस्थितीत आर्थिक मोबदल्यात देखील त्यांच्यावरती भर पडते, आणि हेच कार्य खऱ्या अर्थानं आदरणीय सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांनी केलं आहे. त्यांचं मी पुन्हा एकदा दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले आणि सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो. तर एखाद्या खेळाडूला यशाच्या थापेची आवश्यकता असते, आणि याच वतीनं आपण यशाची खऱ्या अर्थाने थाप देत असताना सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांना पाहतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग मार्क वरती अभि देशमुख बॉलिंग मार्क वरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचले त्या 34च्या घरामध्ये. अंतिम आणि स्लॉकचे षटक अभि देशमुख बॉलिंग मार्क वरती. अभिचा लोवर फुलटाच बॉल हवेमध्ये. थोडासा तालमेल मध्ये बिघाड झालाय क्षेत्ररक्षकाच्या. तू मयमय अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्वतः द्विगुणित मनस्थितीमध्ये बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. धावसंख्या 4 न पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38च्या घरामध्ये. डीजीएम नाईक सर
यांना मी विनंती करतोय व्यासपीठावरती येऊन आसन असतं आपलं सहर्षमय स्वागत. स्विच अटेम्प्ट केलाय वन्स अगेन सक्सेस. रिव्हर्सचा फटका एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार 4 धावसंख्येसाठी येतोय हा देखणार रुबाबदार चौकार. अगदी 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी नाईटचे सामने अर्थातच प्रकाश ज्योतातील सामने आमदार चषक नवीन जल्लोषात याच क्रीडांगणावरती तुर्बा 11 क्रिकेट संघ सावले आणि त्यानंतर भानुदासजी धुले आणि त्यानंतर विलासजी मोडक त्यानंतर गणेशदादा मोडक या त्रिमूर्तीकडून आमदार चषकाचं आयोजन आणि आमदार चषकाचं आयोजन निश्चित दमदार होणार यात मात्र शंकाच नाहीये. आणि या स्पर्धेमध्ये देखील एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आहे. धावसंख्या स्थिर राहील ती टोटल 42 अंकावरती. बॉल संपले 3. अभि कमबॅक करतोय 2 लगातारचे चौकार आल्यानंतर. हा बॉल निर्धाव धीम्या गतीचा बॉल ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं शरीरापासून दूर ठेवला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल न धावसंख्या स्थिर राहते ती 42 अंकावरती. पार्टनरशिप सलामीची देखील जबरदस्त आहे. डीजीएम नाईक सर मी आपणास विनंती करतोय की या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण आसन असतो आपलं सहर्षमय स्वागत. व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चार बॉलचा खेळ संपलाय. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटस मैदान अगदी प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करतोय. पॅडला धरलाय बॉल वेगवान पद्धतीनं. स्ट्राईक हवी आहे खरं तर नॉन स्ट्राईक यांच्या फलंदाज तेजसला आणि स्वतःकडे स्ट्राईक घेतले. आता एका बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 42 अंकावर. 3 षटकांचा सामना आहे 42 पर्यंत पोहोचला. आता अंतिम बॉल योग्य रीतीनं रिलीज करावा लागेल. बॉलिंग मार्क वरती अभिला. क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा आणि अंतिम बॉल. तेजस ऑन स्ट्राईक. काय जबरदस्त बॅटिंग राहिले तेजस्वी. या बॉलवरती षटकार किंवा विकेट आली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज सन्माननीय मनोहर शेठ थोरवे यांच्या वतीनं आणि पकडल्या कॅच 500 रुपयांचा कॅश प्राइज अंतिम क्षणी अभिच्या खऱ्या अर्थानं अकाउंट मध्ये. आणि इथे मात्र महत्वाचा धक्का. इनिंग संपले. पहिलं सत्र संपलंय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या टोटल निश्चित पैसे देखील लगेच जमा होते दादांचा खऱ्या अर्थानं. त्रेचाळीसचं लक्ष. बॅलन्स टार्गेट सेट केलंय. अंपायरला पाण्याची व्यवस्था करा. अंतिम सत्र या स्पर्धेचं. टोटल 32 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि या 32 संघांपैकी 2 संघ पुढे आले. मेगा फायनल मध्ये एकमेकाच्या विरोधात खेळत असताना आता 43चं लक्ष. मेगा फायनलचा महाविजेता होण्यासाठी टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघाला 43 करायच्या तर एकीकडे श्लोक हर्षित 11 कान्होर बॉईज संघाला देखील 43 धावा डिफेंड करायच्यात. 18 बॉल 43. केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या द्वारे जे प्रेक्षक जोडले गेलेत मेगा फायनल साठी त्या सर्वांचं देखील हार्दिक असं स्वागत. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. आता मेगा फायनल मॅच मध्ये 42 धावा जरूर गेल्यात पहिल्या सत्रात, परंतु उत्तरार्धाच्या खेळामध्ये 43 धावा करत मेगा फायनल मॅच मध्ये अधिराज्य गाजवेल का स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघ की या 43 धावा डिफेंड करत मेगा फायनल मध्ये अधिराजा गाजवेल बदलापूर विभागातील कान्होर बॉईज संघ. या पाहूयात मॅच कडे. अठरा बॉल 43चं लक्ष. 2 सलामीवीर
43चं लक्ष मनामध्ये घेऊन नीतू आणि किशोर दोनही बॅटर फार महत्वपूर्ण खेळ करत राहिलेत कालच्या दिवसामध्ये. त्यानंतर मेगा फायनल मॅच मध्ये जिंकण्यासाठी 43ची आवश्यकता आहे. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, फिल्डिंग मध्ये 42 धावा खर्च केल्या. आता 43 करत असताना कशा रीतीने आकस्मिक हल्ले चढवले जातील यावरती देखील लक्ष. सुरुवातीपासून आक्रमणाची फार गरज आहे कारण बॉलिंग लाईनअप फार अतिशय चांगला आहे. मी तर म्हणेल श्लोक हर्षित कान्होर बॉईज संघाचा आणि अशा परिस्थितीत त्यांच्या विरोधात 43 जमवत असताना सुरुवातीपासून पहिल्या गोलंदाजापासून हा प्रेशर द्यावा लागेल बॅटिंग करणाऱ्या गणेगाव संघाला देखील. आदरणीय भास्करजी दलवी यांचं देखील शुभ आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. मी विनंती करतोय दादांना की आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन असतो. आपलं सहर्षमय स्वागत. आदरणीय भास्करजी दलवी यांना मी विनंती करतोय. लेट्स गेम इज ऑन. सेस इज ऑन. 43चं टार्गेट. पहिलाच बॉल घेऊन तयार. बॉलिंग मार्क वरती अक्षय. फिरकीचा जादूगर एक्सप्रेस, कान्होर एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती अक्षय. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती. वेग प्रचंड होता. खांद्याचा वापर केलाय. मॅग्निफिशंट बॉल. डॉट बॉलची होती सांगता. निर्धाव चेंडूची सांगता. बॉलच्या मेरिट नुसार खेळणं आता फार गरजेचं आहे. सायंकाळचे सत्र बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे ट्रॅव्हल होण्यासाठी देखील थोडंसं दमट हे वातावरण आणि अशा परिस्थितीमध्ये 43चं टार्गेट. बॅटिंग चांगली झाली आहे टीम श्लोक हर्षित 11 कान्होर बॉईजची आणि अशा परिस्थितीत बॉलिंग मार्क वरती अक्षयनं फार चांगली सुरुवात केली. अक्षयचा बॉल बॅटची कडा आणि इथे विकेट किपर डाऊन द बॉल पकडले कॅच. पहिला धक्का 0 या धावसंख्येवरती पहिला धक्का लागत असताना टीम स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघाला. तीन लगातारचे षटकार आदरणीय भालचंद्रजी मोडक यांच्याकडून. 500 रुपयांचा कॅश प्राइस. षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयांचा कॅश प्राइस आदरणीय भालचंद्रजी मोडक यांच्या वतीनं. त्यानंतर आदरणीय सकारामजी दुले यांना मी विनंती करतोय की व्यासपीठावरती येऊन आपण देखील आसन असतो. आपलं देखील सहर्षमय स्वागत. गणेगाव संघाने जर हा सामना जिंकला तर रमेश भोयर यांच्याकडून 2000 रुपयांचा कॅश प्राइज आणि त्यानंतर सुनीलजी बागडे यांच्याकडून देखील 2000 रुपयांचा कॅश प्राइज. विराज आलाय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेत. तिसरा बॉल क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. मी मागाशीच म्हटलं बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळावा लागतो आणि अशा परिस्थितीत ऑन साइडला केलायचा होता. पुलचा फटका. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. बॉलिंग अटॅक जबरदस्त आहे आणि त्याच रीतीने गोलंदाजी चालू आहे अक्षयची. इस्तारार बॉल फेकतोय योग्य टप्प्यावरती. गुड लेंथच्या स्पॉट वरती. लेंथ बॉलची सातत्याने सांगता करतोय अक्षय. टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वरून फटका अप्रतिम आहे. पंच केलाय बॉल इनफिल्डच्या वरून डीप थर्ड मॅनला चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे या मॅचचा पहिला दर्जेदार चौकार. धाबेचा श्री गणेशा. बॉल नंबर 4 मध्ये आल्या 4 धावा. धावसंख्येचा श्री गणेश होतं. गणेगाव संघाची धावसंख्या 4. सुरुवातीपासून आक्रमण हवंय आणि त्याच पद्धतीने 43चं लक्ष. अजूनही 39 धावसंख्येची गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते टोटल 14 बॉल 39चं इक्वेशन. 2 बॉल मध्ये किमान एखादा मोठा फटका अंतिम क्षणापर्यंत पोहोचू शकतो या मॅच मध्ये. गणेगाव संघ बॅटची कडा. लॉंग स्टॉप मध्ये बॉल चाललाय फिल्डरला बीट करत आणि बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. हा महत्वपूर्ण दर्जेदार चौकार. धावा कशा येऊत परंतु धावा येणं फार गरजेचं आहे. ते स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघासाठी महत्वपूर्ण या धावा आल्यात. 8 धावा धावफलकावरती. बॉल संपलेत 5. अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. 13 बॉल शिल्लक. 35चं इक्वेशन. या बॉल मध्ये एखादा मोठा फटका जर आला तर निश्चित या मॅच मध्ये पुन्हा पुनरागमित होईल तो गणेगाव संघ देखील. मॅच संपलेला नाहीये. प्रयत्न चालू आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही साईडनं.
शेवटचा बॉल पुन्हा एकदा पंच केला, आपलातून फटका आहे. बॉलच्या मेरिट नुसार खेळले परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. ऋतिकनं बॉल उचललाय, फेकलाय, तोपर्यंत धावा मिळाल्या 2-2च्या मदतीनं एका षटकाचा खेळ संपलाय. P1चं पहिलं षटक संपलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेत त्या 10 आकड्यावरती. आता येणारे 12 बॉल धावसंख्या करायच्या त्या 33. चला कोणती टीम मीटिंग घेऊ नका, आपण विनंती करतोय. कानूर बॉईज संघ ऋतिक बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. चला थोडंसं स्पीड अप करा प्लीज. एका षटकामध्ये धावसंख्या 10, 33चं इक्वेशन आहे. 12 बॉल शिल्लक. नितो ऑन स्ट्राईक. नितेशसाठी हा बॉल अतिशय वेगवान ऋतिकच्या माध्यमातून, परंतु दिशा खराब आहे. वेग प्रचंड होता परंतु दिशा खराब. पंच सांगतायत वाईट बॉल. वाईट बॉलने एक्स्ट्राचे धाव धावफलकावरती 11 धावा धावफलकावरती आहेत. 43चे लक्ष, अजूनही 32ची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकामागे 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. या षटकामध्ये जर ते काम तुम्ही पूर्ण केलं तर अंतिम क्षणापर्यंत तुम्हाला ते सोपं जाईल. आणि त्याच पद्धतीने या षटकाची जबाबदारी आहे संपूर्णपणे ते ऋतिक या गोलंदाजावरती. 32ची आवश्यक, नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची. अखूट टप्प्याचा बॉल बॅटला स्पर्श केलाय. बॉल डीप थर्ड मॅन मध्ये चालाय. 3-3 क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. बॉल थांबणार नाहीये, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार नितूच्या बॅट मधून. 17 धावा धावफलकावरती. 26 धावसंख्येची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. मॅच संपलेला नाहीये. प्रयत्न करतोय, प्रयत्न आणि प्रयत्न. मनाशी बाळगलेलं संघर्षाचं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. याच वृत्तीनं आता मैदानाच्या आतमध्ये देखील बॅटिंग करावी लागेल ती स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघाला देखील. हे सर क्रिकेट आहे. कधी ना हार न मारणारा क्रिकेटचा खेळ. ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतात, कारण जीवनात संघर्ष केल्याशिवाय कोणीच यशस्वी होत नाही. जोपर्यंत चनीचा गाव दगड झेलत नाही तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही. हा देखील इतिहास आहे. स्वतःला सांगा शर्यत संपलेलं नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. याच उपदेशानं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करावी लागेल ती गणेगाव संघाला. स्लॉट मध्ये इथे मात्र लिडिंग एज. डीप फाईन लेग मध्ये बॉल धावते. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. पोहोचलाय क्षेत्ररक्षक अगदी डीप मिड विकेट पासून लॉंग लेग पर्यंतचं अंतर धावा मिळत आहे त्या बॉलवरती. 2च्या मदतीनं धावसंख्या 19 या धावसंख्येवरती. आउटफील्ड स्लो झाली, त्याच कारणास्तव आदरणीय सकारामजी दुले शाखा प्रमुख यांना मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती येऊन आसन आपलं सहर्षमय स्वागत. आदरणीय नरेशजी मिनमेने यांना देखील मी विनंती करतोय की आपण देखील व्यासपीठावरती आसन. अंतिम टप्प्यात आहोत आपण या स्पर्धेमध्ये. खरं तर माननीय श्री सन्माननीय मनोहर शेठ थोरवे देखील या स्पर्धेचा आनंद या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती घेत असताना प्रेक्षकांचा देखील झाला. 43चं लक्ष, 23ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे ते टोटल 8 बॉल 23 धावसंख्येची गरज. मॅच बनली आहे. खरं तर एखादा मोठा फटका आला ना तर अंतिम षटकात 16-17 धावा जमवण्याची कॅपॅसिटी आहे नीतूकडे देखील. कट काढण्याचा प्रयत्न, दिशा पाहावी लागेल. पंच सांगत असताना 2 जमिनी समांतरात. गौतम सरांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती. धावसंख्या 21 या अंकावरती. अर्ध लक्ष पार पाडले. रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग करणाऱ्या टीमनं. रिव्ह्यूची मागणी 8 बॉल 22चं इक्वेशन. प्रत्येक बॉल प्रत्येक धाव फार महत्वाची असं असताना हा बॉल वाईट नाही अशी आशा आहे ती फिल्डिंग करणाऱ्या टीमची आणि त्यासाठी त्यांनी रिव्ह्यू घेतलाय. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. यानंतर रिव्ह्यू घेता येणार नाहीये टीम कान्होर संघाला.
8 बॉल मध्ये 22 धावसंख्येची गरज. ऋतिकचा बॉल अफलातून फटका, मादक सौंदर्य होतं या फटक्यामध्ये. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एकतर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, दुसरे देखील सहजरित्या पूर्ण. आता 7 बॉल 20. एखादा मोठा षटकार, एखादा चौकार या मॅच मध्ये शिरकाव करेल पुन्हा एकदा स्वर्गीय रोहिदास तिखंड 11 गणेगाव संघ. आता मॅच चुरशीची झाली आहे, रफ टफ मॅच झाली आहे. मग असेच म्हटलंय, प्रयत्न करावेच लागतात क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये असावी धडपडण्याची जिद्द, करावं लागतं ऐन मोक्याच्या वेळी स्वतःला सिद्ध. स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. सातत्यानं उल्लेख करत आले, स्वतःवरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हलवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. निघाल्या बॉलिंग ट्रॅकवरती 7 बॉल 20 ची आवश्यकता. अकुटाप्याचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल पकडले, झेल संपलाय. बॅटर विराटचा खेळ. महत्वाचा धक्का लागतो इथून. आता 6 बॉल मध्ये 20 धावसंख्येचं इक्वेशन. सहा बॉल 20 ची गरज आहे. अंतिम क्षणापर्यंत आपण पोहोचलोय. दोनही टीम साठी शुभेच्छा आहेत मेगा फायनल साठी आणि सूचना देखील आहेत की मॅच संपा बाकी. अंतिम 6 बॉल 20 धावसंख्येची गरज आहे. नितेशच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य आणि त्यानंतर बॉलिंग मार्क वरती तेजसच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य. 2 गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न, 2 गावांमध्ये बॅट आणि बॉलचे युद्ध. कोणता संघ करेल स्वतःला सिद्ध. 6 बॉल, एकीकडे 20 तर एकीकडे 20 धावा करायच्या तर एकीकडे वाचवायच्यात. आदरणीय रवींद्रजी मोडक यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं आपलं देखील सर्चमय स्वागत. पात्रा मेगा फायनलचा थरार. तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. केटीसी लाईव्ह इव्हेंटद्वारे जमलेल्या लाईव्ह प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत करूयात. मॅच 6 बॉल 20. पहिलाच बॉल घेऊन तयार साईड स्क्रीन एंड कडून. आखूड टप्प्याचा बॉल हॅमर केला, गॅप मध्ये स्ट्रोक कन्वर्ट करत असताना जबरदस्त फिल्डिंग. अंतिम क्षणी फुटबॉल एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त. नशिबाची साथ, नशिबाची 7 धावा मिळत आहेत. 2 आता 5 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता. लाईट ऑफ करा प्लीज. पाच बॉल मध्ये 18 ची आवश्यकता. नशिबाची साथ मिळाली आहे. फटका चांगला होता, गॅप सिलेक्शन बहादर होतं नितेशचे. आता 5 बॉल मध्ये 18 ची आवश्यकता आहे. मॅच संपलेला नाही. एखादा मोठा फटका नितेशच्या बॅट मधून येईल का? लोअर फुलटॉस बॉल यार्क करून घेतला. एक तर कंप्लीट, दुसरी साठी निघण्याचा मानस. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आता 4 बॉल शिल्लक, 17 धाब्यांची गरज. चार बॉल 17 ची आवश्यकता आहे. काय मॅच, एखादा मोठा फटका या मॅच मध्ये शिरकाव करेल स्वर्गीय रोहिदास तिखंडे 11 गणेगाव संघ. चार बॉल अंतिम 17 धावसंख्येची गरज. मेगा फायनल तुम्ही पाहताय. दुर्वा 11 क्रिकेट संघ सावले यांच्या वतीनं साकारण्यात आलेली शृंखला गणेशदादा मोडक यांच्या वाढदिवसाचं औचित्य आणि त्यातून उभं राहिलेलं हे भरघोस असं आयोजन. अकुट टप्प्याचा बॉल होता, संधी होती. बॅक टू द बॉलर. त्यानंतर ऑन साइडला डाऊन द ग्राउंड बॉल. पोहोचलाय 2 धावा मिळत आहेत. 3 बॉल मध्ये आता 15 ची आवश्यकता आहे. शॉट सिलेक्शन मध्ये कुठेतरी चुकी करतोय फलंदाज नितेश आणि त्याचमुळे तो कुठेतरी चुकी करत असताना बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट खेळणं फार गरजेचं आहे. ज्या रीतीनं याच बॉलवरती पुलचा जर फटका अटेम्प्ट केला असता तर कदाचित हा परिणाम तुम्हाला वेगळाच पाहायला मिळाला असता. ऑन साइडला मारण्याचा मानस लागतोय. स्टेट ऑन द ड्राईव्हचा फटके सातत्यानं आणि त्याच कारणास्तव आखूड टप्प्याचे बॉल त्याला योग्य रीतीनं बॅटवरती घेता येत नाहीयेत. 3 बॉल 15 ची आवश्यकता आहे. धीम्या गतीचा बॉल, इथे बॅटची कडा. दुसऱ्या अटेम्प्टला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाची साथ. हेच तर क्रिकेट. 11 जणांनी केला जाणारा क्रिकेटचा खेळ. एकाची साथ दुसऱ्याला मिळाली आहे सफलता. महत्वाचा फलंदाज नितेश तिखंडे हॅज टू डिपार्ट. जबरदस्त खेळ राहिला या स्पर्धेमध्ये.
श्लोक हर्षित कान्होर बॉईज संघास आणि या मॅच मध्ये देखील मेगा फायनल मॅच मध्ये अधिराज्य गाजवण्यासाठी एक पाऊल दूर. 2 बॉल आता 15 ची गरज. दोन बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज. सामना सोपा झालाय तो श्लोक हर्षित कान्होर बॉईज संघासाठी. 2 बॉल आता 15 ची गरज आहे. दोन बॉल 15 ची आवश्यकता. आता गोलंदाजा चुकीकडे निर्भय व्हावं लागेल आणि त्याचप्रमाणे आता औपचारिकता बाकी आहे. मेगा फायनल मॅच तुम्ही पाहताय. टप्प्याचा बॉल ब्रेक स्वरूपाचा बॉल होता लेफ्टीसाठी लेग ब्रेक आणि त्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेने वळत असताना वन मोर डॉट बॉल. एका बॉलमध्ये आता 15 ची आवश्यकता. दुर्बा 11 क्रिकेट संघ सावले आयोजित सावले चषकाचा विजयाचा शिलेदार होण्यासाठी एक पाऊल दूर. एका बॉलमध्ये 15 ची आवश्यकता आहे. व्हाईट बॉलचा इशारा ऑफिशियलचा. लेग स्टिकची लाईन अतिरिक्त बाहेर बॉल. अजूनही प्रतीक्षा. एका बॉलमध्ये 14. मोठे फटके आलेच नाहीत. निश्चित सन्माननीय मनोहर शेठ थोरवे देखील बोलत असताना की मोठे फटके आलेच नाहीत आणि त्याचाच परिणाम चेस करत असताना पाहायला मिळतोय. हा मोठा फटका आहे. हे फटके उशिरानं आले. अंतिम क्षणी मेगा फायनलचा विजेता शिलेदार ठरलाय. आदरणीय गणेश चिटोंबरे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन आसन असावं. आपलं देखील सरशमय स्वागत. आता अगदी थोड्याच वेळात दादांच्या बर्थडेचं सेलिब्रेशन आणि त्यानंतर आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करू. सावले गावचे ग्रामस्थांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठाच्या अगदी दिशेने या.